गुड मॉर्निंग. तर माझ्या दिवसाची सुरुवात अशीच काही होते. सकाळी उठल्यानंतर ब्रश करणे आणि त्यानंतर लगेचच किचन स्वच्छ पुसून काढणे. रात्रीचं मी स्वच्छ करून ठेवत असते, पण तरीही सकाळी परत एकदा मी स्वच्छ करून काढते. पुसून काढल्यानंतर लगेचच मी मिस्टरांसाठी पाणी ठेवत असते, पण ते मी इथे रेकॉर्ड करत कारण मी पाणी मोठ्या अशा भांड्यामध्ये ठेवत असते आणि ते मला रेकॉर्ड करायला बरं वाटत नाही, त्यामुळे मी तो पार्ट रेकॉर्ड करत नाही. जेव्हापासून मी कॉन्टेंट क्रिएशन करायला सुरुवात केली तेव्हापासून मला एकही बॅड कमेंट्स आलेली नाही आहे किंवा मला कोणी जजही केलेलं नाही आहे इथे, त्यामुळे मी डिमोटिवेट होत नाही आहे. तर तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अशीच तुमची साथ असू द्या आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर एक शेअर, लाईक किंवा कमेंट तुम्ही बिंदास करून द्या. त्यानंतर मी इकडे सकाळचं अंथरूण उचलून ठेवलं होतं, बाबूलाही थोडंसं खेळवलं होतं. त्यानंतर लगेचच पीठ मळून ठेवलं आणि मग माझं गरम पाणी घेतलं आणि गेली काही दिवसापासनं मी आता प्लेन गरम पाणी नाही तर मी आता लिंबू टाकून ते घेण्याचा प्रयत्न करते आणि बाबूच्या नादात बापरे, हे बघा वेळ किती होऊन गेला. त्यानंतर अंडी बॉईल करून ठेवली होती आणि तिखटवाले मिस्टरांसाठी आणि फिकेवाले बाबूसाठी असं माझं चाललं होतं. एक रात्रीची चपातीही उरलेली होती, ते मी तुम्हाला दाखवत होते. त्यानंतर पटकन पुढे चपात्या करून घेतल्या, मेथीची भाजी करून घेतली आणि डबाही तयार झाला होता. आणि आजचा मेनू असा साधा सिंपल होता, तुम्ही पाहू शकता. कामं आवरली, नंतर नाश्ताही करून झाला होता आणि बाबूचा हा वेळ झोपेचा असतो, त्यामुळे इथे मी त्याला झोपू घातलं आणि मग दुपारच्या काही सुमारास तो उठला तेव्हा त्यानं बघा इतका सारा पसारा करून ठेवलेला होता. सगळी चायपत्ती सांडून ठेवलेली होती. किचनवर असलेली छोटीशी भांड्यांची रॅक आणि ही कांदे बटाटे ठेवण्याची ही वाली कुंडी मला घासायला काढायची होती, त्यासाठी मी काढली होती. तेवढ्यातच त्याने हा पसारा करून ठेवला. त्यानंतर हे सर्व आवरून स्वच्छ करून निवांत अशी बसली होते आणि दुपारच्या सुमारास जोरदार असा पाऊस चालू झाला. चला तर मग असा होता आजचा ब्लॉग. भेटूया पुन्हा. बाय.